ते स्वतः वकील आहे. त्यांना आम्ही सांगणं हे आम्हाला खरं म्हणजे तोंडापुरं पडतं. पण त्यांनी नाही केलं तर मग त्यांना योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देण्यास हिंदू समाज निश्चितच समर्थ आहे. कारण हे आमचं आहे असं आमचं म्हणणं आहे. या झाडाला हिंदू धर्मामध्ये प्रचंड महत्त्व आहे. हे हिंदूंचं मंदिर देखील आहे आणि स्वामीनारायण मंदिर देखील हिंदूंचं मंदिर आहे आणि राम मंदिर देखील हिंदूंचं मंदिर आहे. आणि म्हणून हिंदू म्हणून जे प्रत्युत्तर द्यायचं आहे ते निश्चित स्वरूपाने देण्याची गरज पडू नये अशी मी प्रार्थना मुख्यमंत्री महोदयांना इथे विनंतीपूर्वक करतो. जे NGT आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक केस लॉज आहेत ज्याच्यामध्ये स्पष्टपणाने अशा पद्धतीचे वृक्षजित आहेत ज्यांना कल्चरल रिलिजियस सेंटिमेंट्स अटॅच आहेत त्यांना आपण बाधित करू नाही शकणार. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जिथे मंदिरं आहेत, राम मंदिर, बाबरी मस्जिद या सगळ्या प्रकरणांमध्ये जे केसेस चालले आहेत त्याच्यामधून एक केस ज्या वेळेला विशिष्ट विषयात आहे, स्टेज जो आला केसचा, की आता हे कसं करायचं. कारण बाबरी मस्जिद ही बऱ्यापैकी उद्ध्वस्त केली गेली. मग अशा वेळेला एक आता पुढे काय, तर पुढे काय ज्या वेळेला विषय आला त्यावेळेला असा एक सुप्रीम कोर्टाचा आदेश आला की जोपर्यंत याचा पूर्ण निर्वाळा होत नाही कायदेशीर तोपर्यंत स्टेटस को मेंटेन करा. म्हणून स्टेटस को अनेक वर्ष मेंटेन राहिला हे आपण सगळ्यांनी बघितलं. जेव्हा प्रत्यक्ष त्याचा रिझल्ट आला त्यावेळेलाच तो स्टेटस को हटला आणि त्याचा पुढे काय झालं आपण बघतोय. परवा आपण ध्वजारोहण सगळ्यांनी केलेलं आहे. म्हणून इथे देखील स्टेटस को मेंटेन व्हायला हवा आणि त्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची आहे. स्थानिक पोलिसांनी ते केलं नाही तर मग नैसर्गिक न्यायाप्रमाणे JMFC जे आहे इथे अप्रोच झालं पाहिजे आणि हिंदू समाजाने ते अप्रोच करण्याची वेळ भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणू नये एवढीच आमची प्रार्थना आहे. कारण अयोध्येचं राम मंदिर बांधलं म्हणून एकीकडे सगळ्यांमध्ये खूप आनंद आहे, पण दुसरीकडे तेच भारतीय जनता पक्षाचं सरकार जर हिंदूंच्या अस्मितेवर उठत असेल तर ही बाब योग्य नाही आहे. वगैरे मंडळी राहणार आहे तर मग त्यांनी असंच राहावं ना, जसं आहे तसं. कारण का इथे प्रभू श्रीराम राहिले अशी जी इथे एक मान्यता आहे हिंदू धर्माच्या लोकांची. तिथे प्रभू श्रीराम राहिले, जिथे साधू संतांनी तपश्चर्या केलेली आहे ऑलरेडी, तिथे नवीन बांधकाम करायचं कशाबद्दल. या चैतन्यमयी वातावरणामध्ये जे साधू राहतील उलट त्यांच्या तपश्चर्येत इथल्या पवित्र शक्तींचा त्याचा उपयोग करून घेता येईल.